वेलकम ऑल ऑफ यू. मॉलिक्युलर सिमेट्री या चॅप्टरमध्ये व्हॉट इज मीन बाय सिमेट्री, त्याच्यानंतर ॲक्सिस ऑफ सिमेट्री हा पार्ट आपण संपवला आहे. नेक्स्ट इज प्लेन ऑफ सिमेट्री. दुसरा इम्पॉर्टंट सिमेट्री एलिमेंट काय आहे मग तुमचं? प्लेन ऑफ सिमेट्री. ठीक आहे, याला मिरर प्लेनसुद्धा म्हणतात. दुसरं नाव काय? मिरर प्लेन अँड इट इज डिनोटेड बाय सिग्मा. याला डिनोट कशाने करतात? मग सिग्माने डिनोट करत असतात. ठीक आहे, याला मिरर प्लेन का म्हणतात? कारण की जर आपण एखाद्या मॉलिक्यूलमध्ये प्लेन पास केला तर प्लेन पास केल्यानंतर मॉलिक्यूल दोन सारख्या पार्टमध्ये डिवाईड होतो. ठीक आहे, आणि ते दोन सारखे पार्ट एकमेकांचे काय असतात? मग मिरर इमेजेस असतात, म्हणून याला मिरर प्लेनसुद्धा म्हणतात. ठीक आहे, जनरली डिनोट कशाने करतो आपण? सिग्माने. जसं ॲक्सिस ऑफ सिमेट्रीमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं का ॲक्सिस ऑफ सिमेट्री इज डिनोटेड बाय CN, तर प्लेन ऑफ सिमेट्री इज डिनोटेड बाय सिग्मा. ठीक आहे, हे सिग्मॉल नाव लक्षात ठेवताना सिम्बॉलसुद्धा लक्षात ठेवायचे आहेत, कारण की जेव्हा आपण पॉईंट ग्रुप डिटरमाइन करू कुठल्याही मॉलिक्यूलचा, तर त्यावेळेस आपल्याला हे सगळ्या सिमेट्री एलिमेंट्स आणि सिमेट्री ऑपरेशन्सचे सिम्बॉलच यूज करायचे आहेत. ठीक आहे, ठीक आहे, तर आपण स्टार्ट करूया. इथे सुद्धा फर्स्ट स्टेटमेंट काय असेल? मग तुमची सेम असेल ॲक्सिस ऑफ सिमेट्री सारखी, की वेन इमॅजिनरी प्लेन पासिंग थ्रू द मॉलिक्यूल अँड मॉलिक्यूल, if the imaginary plane passing through the molecule, this plane cut the molecule into two parts which are mirror images of each other. ठीक आहे, पहिला पॉईंट काय आहे? मी आत्ताच तुम्हाला रिपीट केलं की जर एखाद्या मॉलिक्यूलमध्ये आपण एक इमॅजिनरी प्लेन पास केला आणि तो इमॅजिनरी प्लेन पास केल्यानंतर तो प्लेन काय करतो? मॉलिक्यूलला दोन सारख्या भागात डिवाईड करतो, कट करतो, आणि ते दोन पार्ट्स मॉलिक्यूल्सचे काय असतात? मग एकमेकांचे मिरर इमेजेस असतात. ठीक आहे, पुढे जनरली मग पुढचा पॉईंट प्लेन ऑफ सिमेट्रीमध्ये तो एक्सप्लेन करतो का कोणत्या मॉलिक्यूलमध्ये प्लेन ऑफ सिमेट्री प्रेझेंट असू शकते, म्हणजे कोणत्या टाईपच्या मॉलिक्यूलमध्ये प्लेन आपण पास करू शकतो, कोणत्या टाईपच्या मॉलिक्यूलमध्ये प्लेन ऑफ सिमेट्री प्रेझेंट राहील, आणि प्लेन ऑफ सिमेट्री किंवा प्लेन पास केल्यानंतर आपण कोणतं ऑपरेशन ऑपरेट करू शकतो. ठीक आहे, तर जनरली जो मॉलिक्यूल दोन सारख्या भागामध्ये डिवाईड होऊ शकतो, दोन सारख्या भागामध्ये कट होऊ शकतो, फक्त आणि फक्त अशाच मॉलिक्यूलमध्ये, त्याच मॉलिक्यूलमध्ये प्लेन ऑफ सिमेट्री पॉसिबल आहे. अदरवाईज दुसऱ्या मॉलिक्यूलमध्ये प्लेन ऑफ सिमेट्री किंवा पास आपण करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, आता हे सगळं समजण्यासाठी मी एक एक्झाम्पल सिलेक्ट करतो. फॉर एक्झाम्पल, मी असा एक स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स सिलेक्ट केला AB4चा. ठीक आहे, AB4चा एक स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स की जिथे सेंटरमध्ये जो ॲटम आहे तो A आहे आणि त्याला 4 B ॲटम्स अटॅच आहेत. ते चारही B ॲटम्स कसे आहेत? ते एका प्लेनमध्ये आहेत. ठीक आहे, हा B1, B2, दिस इज द B3 अँड दिस इज द B4. ठीक आहे, तर हे पहा, या मॉलिक्यूलला एकदम व्यवस्थित पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं का हा मॉलिक्यूल तुमचा दोन सारख्या पार्टमध्ये कट होऊ शकतो, किंवा या दोन मॉलिक्यूलचे दोन आयडेंटिकल पार्ट्स आहेत. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल, जर आपण हे लेबल काढून घेतले 1, 2, 3, 4 काढून घेतलं, तर आपल्याला पाहायला मिळेल का इकडचा पार्ट एक्झॅक्टली सेम आहे इकडच्या पार्टचा, म्हणजे या मॉलिक्यूलचे दोन पार्ट्स सारखे आहेत, किंवा हा मॉलिक्यूल दोन सारख्या भागामध्ये आपण या मॉलिक्यूलला डिवाईड करू शकतो. ठीक आहे, प्लेन पास करून. समजा एक असा इमॅजिनरी प्लेन मी पास केला, तर मॉलिक्यूल दोन सारख्या भागात कट होईल, आणि हा पार्ट एक्झॅक्टली या पार्टचा मिरर इमेज असेल. हा एवढा पार्ट जर तुम्ही कट करून असा आणि असा मिररच्या समोर ठेवला,
तर त्याची इमेज या पार्टसारखी मिळेल तुम्हाला, ठीक आहे. आणि त्याच सेम सेन्सने जर इकडच्या पार्ट कट करून तुम्ही मिरर च्या समोर ठेवला तर त्याची जी इमेज तयार होईल ते या पार्टसारखी तयार होईल. म्हणजेच एक इमॅजिनरी प्लेन पास करून मॉलिक्यूलला आपण दोन सारख्या भागात कट करू शकतो आणि जे दोन सारख्या भागात आपण कट करणार आहोत, जे जो दोन कट केल्यानंतर जे दोन पार्ट्स मिळतील ते दोघं एकमेकांचे काय असतील, मग मिरर इमेजेस असतील. म्हणून आपण असं म्हणू शकतो या स्क्वेअर प्लेनर मॉलिक्यूलमध्ये प्लेन ऑफ सिमेट्री पॉसिबल आहे, कारण की एक इमॅजिनरी प्लेन पास करून मॉलिक्यूलला आपण दोन सारख्या भागात कट केलं आणि ते दोन सारखे पार्ट जे आहेत ते एकमेकांचे मिरर इमेजेस आहेत, ठीक आहे. फक्त असाच एक प्लेन पास करू शकतो का, नाही, याच्यापेक्षा वेगळं प्लेन पण आपण याच्यात पास करू शकतो. फॉर एक्झाम्पल मी असा पण एक प्लेन पास करू शकतो, असं पण पास. तर एक प्लेन असा पास करून मी मॉलिक्यूलला दोन सारख्या भागात कट करू शकतो. आणि दुसरा प्लेन काय, मग एक असा पण आणि एक असा, एक असे दोन प्लेन पॉसिबल आहेत. आणि ते दोन प्लेन पास केल्यानंतर मॉलिक्यूल्स काय, मग तुमचे इक्वल पार्ट्समध्ये तुमचे डिवाईड होऊ शकतात. किंवा असा पण एक प्लेन पास करू शकतो आपण, असा एक प्लेन पास करून मॉलिक्यूलला सारख्या भागात आपण कट करू शकतो. अजून एक असा पॉसिबल प्लेन आहे की तो प्लेन पास करून आपण मॉलिक्यूलला काय, मग सारख्या भागात कट करू शकतो, ठीक आहे. तर प्लेन ऑफ सिमेट्रीमध्ये मग आपण काय पाहिलं मिरर प्लेनमध्ये, की जो मॉलिक्यूल आयडेंटिकल पार्ट्समध्ये कट होऊ शकतो प्लेन पास करून, ठीक आहे, दोन सारख्या भागात डिवाईड होऊ शकतो, अशा मॉलिक्यूल्समध्ये काय, मग प्लेन ऑफ सिमेट्री प्रेझेंट आहे असं आपण म्हणू शकतो. आता ती स्टेटमेंट मी परत रिपीट करतो. एक डेफिनेशन म्हणा किंवा एक स्टेटमेंट म्हणा प्लेन ऑफ सिमेट्री समजण्यासाठी. काय असं, मॉलिक्यूल इज सेड टू हॅव प्लेन ऑफ सिमेट्री when it can be divided into two parts such that each part is mirror image of other part. एखाद्या मॉलिक्यूलमध्ये प्लेन ऑफ सिमेट्री प्रेझेंट आहे हे आपण कधी म्हणू शकतो, जेव्हा एक इमॅजिनरी प्लेन आपण त्याच्यात पास केला आणि त्या इमॅजिनरी प्लेन पास केल्यानंतर मॉलिक्यूल तुमचा काय झाला, मग दोन भागात कट झाला, ठीक आहे. आणि एक पार्ट दुसऱ्या पार्टचा काय झाला, मग तुमचा मिरर इमेज. तर त्याला आपण काय म्हणू शकतो, मग मॉलिक्यूलमध्ये प्लेन ऑफ सिमेट्री प्रेझेंट आहे. किंवा आपण अदर एक दुसरी स्टेटमेंट पण वापरू शकतो. मॉलिक्यूल इज सेड टू हॅव प्लेन ऑफ सिमेट्री वेन रिफ्लेक्शन ऑफ ऑल ॲटम थ्रू दॅट प्लेन गिव्स कन्फिगरेशन विच इज इक्वॅलंट टू ओरिजिनल कन्फिगरेशन, ठीक आहे. दुसरी स्टेटमेंट काय सांगितली मी, मॉलिक्यूल इज सेड टू हॅव प्लेन ऑफ सिमेट्री when reflection of all atom through that plane, reflection of all atoms through that plane gives configuration which is equivalent to ओरिजिनल कन्फिगरेशन, ठीक आहे. आता ही दुसरी स्टेटमेंट आपल्याला समजून घ्यायची. मी इनिशियलीच तुम्हाला सांगितलं की मॉलिक्यूलमध्ये आपण इमॅजिनरी प्लेन पास करणार आहोत आणि ते इमॅजिनरी प्लेन पास करून त्या मॉलिक्यूलला आपण दोन सारख्या भागामध्ये काय करणार आहेत, मग डिवाईड करणार आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर या प्लेनच्या भोवती आपण काय, मग त्या ॲटम्सना रिफ्लेक्ट करू शकतो आणि हे रिफ्लेक्शन ऑपरेशन ऑपरेट केल्यानंतर आपल्याला काय, मग अजून एक कन्फिगरेशन मिळेल, तो की काय, मग ओरिजिनल कन्फिगरेशनशी मॅच होईल. हेच या स्टेटमेंटचं मिनिंग आहे. फॉर एक्झाम्पल परत एकदा मी एक स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स घेतो AB4, ठीक आहे. सेंटरमध्ये तुमचा A ॲटम आणि याला असे 4 B ॲटम्स अटॅच आहे, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल मी एक असा इमॅजिनरी प्लेन पास केला या मॉलिक्यूलच्या मध्ये, ठीक आहे. असा एक प्लेन पास केला, म्हणजे असं एक प्लेन पास केला, असं कट करण्याचा प्रयत्न केला मी इक्वली मॉलिक्यूलला. फॉर एक्झाम्पल हा प्लेन आहे, हा प्लेन असा मी पास केला. याच्यात प्लेन पास केल्यानंतर मॉलिक्यूल काय झाला, मग तुमचा दोन सारख्या भागात कट झाला आणि हा एक पार्ट मॉलिक्यूलच्या दुसऱ्या पार्टच्या काय एक्झॅक्टली मिरर इमेज आहे, ठीक आहे.
त्याच्यानंतर या प्लेनच्या भोवती आपण मॉलिक्यूलला काय करू शकतो, मग रिफ्लेक्शन ऑपरेशन करू शकतो. म्हणजे इथे रिफ्लेक्शन करू शकतो, म्हणजे हे या प्लेनच्या भोवती रिफ्लेक्शन करायचं म्हणजे इकडचे ॲटम इकडे जातील आणि इकडचे ॲटम इकडे जातील. जसं की मी तुम्हाला सांगितलं की एक्झॅक्टली आपण असं कट करून हा पार्ट जर मिररच्या समोर ठेवला तर मिररमध्ये जी इमेज तयार होईल ती एक एक्झॅक्टली या पार्ट्सच्या सारखी असेल. ठीक आहे, म्हणजेच या प्लेनच्या भोवती आपण रिफ्लेक्शन ऑपरेशन करू शकतो. रिफ्लेक्शन केल्यानंतर असा एक प्लेन पास केल्यानंतर जेव्हा आपण रिफ्लेक्शन करू या प्लेनच्या भोवती तर इकडचे ॲटम इकडे जातील आणि इकडचे ॲटम इकडे जातील रिफ्लेक्शन ऑपरेशन ऑपरेट केल्यानंतर. ठीक आहे, असा एक कन्फिगरेशन आपल्याला मिळेल. ठीक आहे, मध्ये तुमचं काय ए ॲटम आणि 4 बी ॲटम्स त्याला अटॅच. ह्यामध्ये तुमचा ए ॲटम आणि इकडे 4 बी ॲटम्स तुमचे अटॅच आहे. रिफ्लेक्शन ऑपरेशन समजण्यासाठी मी याला B1 B2 B3 B4ने लेबल केलं आणि या प्लेनच्या भोवती जर रिफ्लेक्शन केलं तर हा B2 इकडे जाईल, म्हणजे हा B2 इकडे आला आणि हा B1 इकडे येऊन जाईल. ठीक आहे, इकडचा पार्ट इकडे गेला, इकडचा पार्ट इकडे येऊन गेला, त्यालाच रिफ्लेक्शन म्हणतात. ठीक आहे, B3 इकडे येऊन गेला आणि B4 इकडच्या साईडला. तर रिफ्लेक्शन केल्यानंतर आपल्याला हा एक कन्फिगरेशन मिळालं. तर जर आपण या कन्फिगरेशनमध्ये लेबल जर काढून घेतलं 1 2 3 तर तुम्हाला काय मग ओरिजिनल कन्फिगरेशन सारखंच हे कन्फिगरेशन तुम्हाला दिसेल. म्हणजे रिफ्लेक्शन ऑपरेशन ऑपरेट केल्यानंतर मॉलिक्यूलमध्ये कुठल्याही प्रकारचा चेंज तुम्हाला पाहायला मिळणार नाही. इक्वॅलंट पार्ट आपण थ्रू रिफ्लेक्शन काय आहे एकमेकांना एक्सचेंज करू शकतो. यालाच काय मग प्लेन ऑफ सिमेट्री म्हणतात. ठीक आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्लेन्स आपण मॉलिक्यूलमध्ये पास करू शकतो आणि त्या प्लेनच्या भोवती मॉलिक्यूलला काय करू शकतो, मग रिफ्लेक्ट करू शकतो. या प्लेनच्या भोवती फक्त या ॲटमला इकडे रिफ्लेक्ट केलं, या ॲटमला आपण काय केलं, मग इकडे रिफ्लेक्ट केलं. असा जर मी प्लेन पास केला असता असा, तर इथे सुद्धा मी रिफ्लेक्शन केलं असतं. हा या ॲटममधनं प्लेन पास होतोय म्हणून हे ॲटम ॲज इट इज राहतील. हे दोघं ॲटम एकमेकांची जागा चेंज करतील, रिफ्लेक्शन होईल. हा इकडे जाईल B3, इकडे जाईल B1 इकडे जाईल. अशा पद्धतीने मी हा एक प्लेन पास करू शकतो किंवा असा एक प्लेन पास करू शकतो. इथून या दोघांचं रिफ्लेक्शन करू शकतो किंवा असा एक प्लेन पास करू शकतो. वरचा ॲटम खाली येईल, खालचा ॲटम वरती जाईल. हा इकडचा ॲटम इकडचा पार्ट हा पूर्ण वरचा पार्ट इकडे जाईल, हा खालचा पार्ट वरती जाईल. अशा पद्धतीने आपण प्लेन पास करून जो आहे मॉलिक्यूलला काय करू शकतो, मग रिफ्लेक्ट करू शकतो. दोन मिनिंग आपण दोन स्टेटमेंट मी तुम्हाला ओरली सांगितले. त्याचा मिनिंग समजण्यासाठी एक एक्झाम्पल पण आपण सिलेक्ट केलं आहे B4 आणि एक्झॅक्टली काय मग प्लेन मिरर प्लेन इज द सिमेट्री एलिमेंट अँड प्रोसेस ऑफ रिफ्लेक्शन ऑफ ऑल ॲटम थ्रू दॅट प्लेन इज रिफ्लेक्शन ऑपरेशन. म्हणजे हा जो प्लेन आहे तो सिमेट्री एलिमेंट आहे. ठीक आहे, आणि या प्लेनच्या भोवती जो आपण रिफ्लेक्शन ऑपरेशन कॅरीड आउट करतोय तो काय आहे तुमचा मग सिमेट्री ऑपरेशन आहे. पुढे प्लेन ऑफ सिमेट्रीमध्ये एकदम इम्पॉर्टंट पार्ट आहे की मिरर प्लेन्सचे काही टाईप्स आपल्याला पाहायचे आहेत. प्लेन ऑफ सिमेट्रीचं क्लासिफिकेशन म्हणा किंवा टाईप्स ऑफ प्लेन म्हणा, काय कन्सेप्ट सेम आहे. काही ठिकाणी प्रश्न असं विचारले येतात, व्हॉट इज मीन बाय प्लेन ऑफ सिमेट्री अँड एक्सप्लेन द क्लासिफिकेशन. म्हणजे प्लेन ऑफ सिमेट्री काय आहे ते सांगा आणि त्याचं क्लासिफिकेशन सांगा किंवा एक्सप्लेन द टाईप्स ऑफ प्लेन्स. ठीक आहे, तर प्लेन ऑफ सिमेट्रीमध्ये किंवा टाईप्स ऑफ प्लेनमध्ये टोटल तुमचे 3 टाईप्स आहेत प्लेनचे. प्लेनचे किती टाईप्स आहेत? 3. पहिला टाईप आहे तुमचा हॉरिझॉन्टल प्लेन. पहिला प्लेन कोणता आहे? हॉरिझॉन्टल प्लेन. ठीक आहे, त्याला आपण रिप्रेझेंट करतो सिग्मा Hने. ठीक आहे, हा प्लेन काय मग द प्लेन परपेंडिक्युलर टू द प्रिन्सिपल ॲक्सिस इज कॉल्ड ॲज हॉरिझॉन्टल प्लेन. जो प्रिन्सिपल ॲक्सिसच्या परपेंडिक्युलरली पास होईल त्या प्लेनला आपण काय म्हणतो, मग हॉरिझॉन्टल प्लेन असं म्हणत असतो. द प्लेन पासिंग थ्रू द मॉलिक्यूल असं आपण स्टेटमेंट देऊ शकतो. द प्लेन पासिंग थ्रू द molecule and it cuts the molecule into 2 parts. Plane is passing through the molecule and it cuts the molecule into 2 parts. हा एक पॉईंट याच्यात हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये झाला. दुसरा पॉईंट याच्यात
हॉरिझॉन्टल प्लेन पासिंग थ्रू द मॉलिक्यूल थ्रू परपेंडिकुलर टू प्रिन्सिपल ॲक्सिस. हॉरिझॉन्टल प्लेन passing through the molecule through perpendicular to principal ॲक्सिस. बरोबर आहे. फक्त स्टेटमेंट सांगणं हा काही माझा उद्देश नाही, मिनिंग समजणं गरजेचं आहे. हॉरिझॉन्टल प्लेन काय आहे, हा मॉलिक्यूलच्या मधून पास होतो, मॉलिक्यूलला दोन भागात कट करतो आणि जनरली हॉरिझॉन्टल प्लेन आहे तो प्रिन्सिपल ॲक्सिसच्या परपेंडिक्युलर ॲक्सिसनेच काय होईल मग पास होईल. फॉर एक्झाम्पल हा स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स मी सिलेक्ट केला. ठीक आहे. स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स याला आपण स्क्वेअर प्लेनर असं का म्हणतोय, स्क्वेअर प्लेनर का म्हणतोय त्याला, कारण की हा ए सेंट्रल ॲटम आहे आणि त्याला 4 बी ॲटम्स अटॅच आहेत. हे चारही बी ॲटम्स ना एका प्लेनमध्ये आहेत. ठीक आहे, एका प्लेनमध्ये आहेत आणि ते एला अटॅच आहेत. एक स्क्वेअर टाईप जॉमेट्री ते तयार करतात म्हणून आपण, आणि एकाच प्लेनमध्ये असल्यामुळे ते सगळे प्लेनर आहेत म्हणून आपण नाव काय देतोय मग स्क्वेअर प्लेनर. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणजेच इनडायरेक्टली आपण असं पण कन्सिडर करू शकतो की हा माझा हँड आहे तो इथे पहा हातात इथे ए ॲटममध्ये असेल सेंटरमध्ये आणि असे इकडे बी ॲटम, इकडे बी ॲटम, इकडे एक दुसरा बी ॲटम, इकडे एक बी ॲटम आणि इकडे एक बी ॲटम, अशा पद्धतीने तो अटॅच असेल. ठीक आहे, म्हणजे हातासारखा तो प्लेनर असेल. एक फ्लॅट वस्तू कोणतीही कन्सिडर करा ती प्लेनर असते. ठीक आहे. जसं की आपण बुक कन्सिडर केलं तरी चालेल. आपण काय ही बुक पण आहे ती सुद्धा तुमची कशी असेल मग प्लेनर असेल, किंवा कोणतीही तुम्ही अशी फ्लॅट वस्तू कन्सिडर करा ती प्लेनर म्हणून कन्सिडर केली जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर हॉरिझॉन्टल प्लेन मॉलिक्यूलच्या मधून पास होतो आणि मॉलिक्यूलला दोन सारख्या भागात कट करतो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रिन्सिपल ॲक्सिसच्या परपेंडिक्युलरली तो पास होईल. म्हणजे प्रिन्सिपल ॲक्सिस काय असेल, फॉर एक्झाम्पल या स्क्वेअर प्लेनर मॉलिक्यूलला जर तुम्हाला रोटेट करायचं असेल ॲक्सिस पास करून, तर कसं रोटेट करणार मग, असा एक ॲक्सिस आपण पास करू शकतो ए ॲटममधनं. ठीक आहे. ही पेन मी जसं पास करतोय ना ए ॲटममधनं, हा ए सेंटर ॲटम आहे आणि इथून जसं मी असा बॉल पेन असा वरती ठेवतोय हा त्याच्या प्रिन्सिपल ॲक्सिस आहे. असा एक ॲक्सिस पास करून आपण मॉलिक्यूलला असा फिरवू शकतो. जसं मी पेन फिरवतोय तसं आपण या मॉलिक्यूलला फिरवू शकतो, म्हणजे मॉलिक्यूल असा त्या ॲक्सिसच्या भोवती असा फिरेल. ठीक आहे. तर याला मी प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणणार, जो मॉलिक्यूलच्या सेंटरमधनं पास होईल, आणि जो हायेस्ट ऑर्डर रोटेशनल ॲक्सिस असेल त्यालाच आपण जनरली काय म्हणतो मग प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणत असतो. तर त्या ॲक्सिसचं डायरेक्शन कसं आहे, असं आहे, म्हणजे असं पास होतोय तो, आणि हॉरिझॉन्टल प्लेन तुमचा असा पास होईल. हॉरिझॉन्टल प्लेन असा पास होईल, म्हणजे हा प्लेन असा पास होणार आहे, प्लेन असा पास होणार आहे. ठीक आहे. प्लेन असा पास होणार आहे आणि ॲक्सिस जो आहे तो असा पास होईल, म्हणजे त्या प्लेनच्या एक्झॅक्टली परपेंडिक्युलर तो पास होईल. हा प्लेन असा पास होईल वरून असा, आणि प्लेन असा पास होणार आहे. ठीक आहे. म्हणजे तो परपेंडिक्युलर झाला प्रिन्सिपल ॲक्सिसचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फॉर एक्झाम्पल हा जर मी मॉलिक्यूल, माझा हात आहे, हा जर मी मॉलिक्यूल कन्सिडर केला तो मॉलिक्यूलच्या मधून पास होईल, म्हणजे असा पास होईल आणि मॉलिक्यूलला दोन सारख्या भागात काय करेल मग कट करेल. जसं की आपण तुम्ही ब्रेड पाहिलं असेल, ब्रेडला कट करतो ना आपण ब्लेडचा वापर करून. ठीक आहे. किंवा सँडविच बनवताना वडापाव वगैरे बनवताना त्या ब्रेडला कसं ते कट करतात ब्लेडचा वापर करून. तर एक्झॅक्टली आपण जसं असं मधून कट करतो, तर त्या टाईपने तसा जसं तो ब्लेड पास होतोय मधून कट करण्यासाठी त्या पावला किंवा त्या ब्रेडला, तर जो ब्लेड आहे तो एक्झॅक्टली काय मग हॉरिझॉन्टल प्लेन आहे. समजण्यासाठी मी तुम्हाला एक जनरल एक्झाम्पल सिलेक्ट केला, तर तो जो ब्लेड आहे तोच तुमचा काय मग हॉरिझॉन्टल प्लेन आहे, तो कन्सिडर करा. ठीक आहे. तर हा एक टाईप झाला तुमचा प्लेनचा हॉरिझॉन्टल प्लेन. दुसरा आहे तुमचा व्हर्टिकल प्लेन. व्हर्टिकल म्हटलं तर तुम्हाला आयडिया येऊनच गेली असेल. ठीक आहे. व्हर्टिकल म्हणजे तो असा. ठीक आहे. थोडंसं तुम्हाला समजणार आहे म्हणून पेनचा वापर करतो. व्हर्टिकल म्हणजे तो असा. ठीक आहे. असा पास होईल. ठीक आहे. आणि हा एक असा, हा व्हर्टिकल प्लेन आहे. ठीक आहे.
हा काय मग हा एक असा व्हर्टिकल प्लेन आहे, हा एक असा व्हर्टिकल प्लेन आहे, यांना व्हर्टिकल प्लेन असं म्हणत असतो. आणि डेफिनेशन जर पाहिली व्हर्टिकल प्लेनची तर काय आहे, द प्लेन पासिंग थ्रू द प्रिन्सिपल ॲक्सिस अँड इन्क्लूड आयदर एक्स ॲक्सिस और वाय ॲक्सिस. व्हर्टिकल प्लेनबद्दल मी काय लिहिणार, द प्लेन पासिंग थ्रू प्रिन्सिपल ॲक्सिस and it includes either x or y axis. ठीक आहे, म्हणजे एक असा प्लेन जो प्रिन्सिपल ॲक्सिसमधून पास होतो आणि प्रिन्सिपल ॲक्सिसमधून पास झाल्यानंतर ते एकतर एक्स ॲक्सिसला इन्क्लूड करेल किंवा वाय ॲक्सिसला इन्क्लूड करेल. हे समजण्यासाठी परत एकदा मी एक तोच स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स हा एक्झाम्पल म्हणून कन्सिडर करतो. तर हा एक स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स, ठीक आहे, हा एक स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स. याच्यात व्हर्टिकल ॲक्सिस कोणता आहे, हा प्रिन्सिपल ॲक्सिस आहे. हा जो असा ए मधून पास होणार आहे तो प्रिन्सिपल ॲक्सिस आहे. आणि व्हर्टिकल प्लेन कसा पास होईल मग तुमचा, असा पास होणार आहे, म्हणजे तो एक्स ॲक्सिसमधून पण पास होतोय. हा एक्स ॲक्सिस आहे, सॉरी प्रिन्सिपल ॲक्सिस आहे, तो प्रिन्सिपल ॲक्सिसमधून पण पास होतोय. आणि हा समजा एक्स ॲक्सिस आहे, ठीक आहे, आणि हा वाय ॲक्सिस आहे. हा एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस आहे, आणि हा जो असा वरून पास होणार आहे तो झेड ॲक्सिस आहे. ठीक आहे, असा जो वरून पास होणार आहे तो झेड ॲक्सिस आहे. हा एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि असा वरून पास होणार आहे ती झेड ॲक्सिस आहे. ठीक आहे, तर जो प्लेन प्रिन्सिपल ॲक्सिसमधून पास होईल, जनरली आपण झेड ॲक्सिसलाच प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणतो. मग जो प्लेन झेड ॲक्सिसमधून किंवा प्रिन्सिपल ॲक्सिसमधून पास होईल आणि तो एक कोणत्याही ॲक्सिसला एक्स किंवा वाय यांच्यापैकी एक कोणत्या ॲक्सिसला इन्क्लूड करेल, म्हणजे त्याच्यातनं सुद्धा तो पास होईल, तर झेड आणि एक्समधून असा एक पास होईल, त्याला आपण एक व्हर्टिकल प्लेन, म्हणजे या एक प्लेनला काय म्हणायचं मग, व्हर्टिकल प्लेन. ठीक आहे, दुसरी पॉसिबिलिटी काय, असा पण हा पास होऊ शकतो प्लेन, बरोबर आहे का नाही, तो पण झेड ॲक्सिसमधून पास होतोय आणि वाय ॲक्सिसला इन्क्लूड करतोय, म्हणजे एक असा प्लेन पण पास होऊ शकतो. म्हणजे या प्लेनच्या भोवती पण मॉलिक्यूलला आपण रिफ्लेक्ट करू शकतो आणि या प्लेनच्या भोवती पण मॉलिक्यूलला आपण काय मग असं रिफ्लेक्ट करू शकतो. तर हा दुसरा टाईप आहे तुमचा व्हर्टिकल प्लेन, त्याला आपण रिप्रेझेंट करतो सिग्मा व्हीने. हॉरिझॉन्टलला सिग्मा एचने, व्हर्टिकलला सिग्मा व्हीने. पुढे अजून एक टाईप आहे तुमचा तिसरा, डायहेड्रल प्लेन. डायहेड्रल प्लेन, ठीक आहे, डायहेड्रल प्लेन त्याला आपण रिप्रेझेंट करतो सिग्मा डीने. ठीक आहे, आणि डायहेड्रल प्लेन काय मग, इट इज पासिंग थ्रू द प्रिन्सिपल ॲक्सिस अँड इट कट्स द टू सबसिडरी ॲक्सिसेस. ठीक आहे, पासिंग थ्रू प्रिन्सिपल ॲक्सिस कशातनं पास होईल, प्रिन्सिपल ॲक्सिसमधून पास होईल आणि दोन सबसिडरी ॲक्सिसला कट करेल. ते समजण्यासाठी परत एकदा मी त्या डायग्रामकडे येतो, स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सकडे. फॉर एक्झाम्पल असा एक प्लेन पास केला, मी पहिले सुरुवातीला तोच प्लेन तुम्हाला दाखवलं होतं. काय असा प्लेन पास करून आपण मॉलिक्यूलच्या एका पार्टचं एक्सचेंज दुसऱ्या पार्टशी करू शकतो, किंवा याचं रिफ्लेक्शन याच्याशी करू शकतो, याचं रिफ्लेक्शन याच्याशी करू शकतो. ठीक आहे, तर यालाच मी काय म्हणणार मग, डायहेड्रल प्लेन, कारण की हा झेड ॲक्सिसमधून पास होतोय. झेड ॲक्सिस मी कोणता सांगितलं, हा झेड ॲक्सिस ए मधून जो पास होणार आहे सेंटरमधनं, त्याला झेड ॲक्सिस, त्यालाच प्रिन्सिपल ॲक्सिस असं म्हणतो आपण. तो प्रिन्सिपल ॲक्सिसमधून पास होईल, प्रिन्सिपल ॲक्सिसमधून पास होईल आणि दोन ॲक्सिसला कट करेल. इट कट्स द टू सबसिडरी ॲक्सिस. आणि इनिशियली मी तुम्हाला सांगितलं हा एक एक्स ॲक्सिस आहे आणि हा वाय ॲक्सिस आहे, मग दोघांना तो काय कट करतोय आणि प्रिन्सिपल ॲक्सिसमधून पास होतोय, म्हणून त्याला आपण काय म्हणणार मग, डायहेड्रल प्लेन. याला काय म्हणायचं, डायहेड्रल प्लेन रिप्रेझेंट करतो आपण सिग्मा डीने. तसाच एक असा याला पण आपण डायहेड्रल प्लेन म्हणू शकतो. असा तो पण झेड ॲक्सिसमधून पास होतोय आणि एक्स आणि वाय ॲक्सिसला काय करतोय मग तो कट करतोय. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण काय मग तिघं टाईप प्लेन ऑफ सिमेट्रीचे काय केले मग डिस्कस केले. ठीक आहे, पुढे काय आहे, नवीन सिमेट्री एलिमेंट, नवीन सिमेट्री ऑपरेशन. रोटेशन रिफ्लेक्शन ॲक्सिस और इम्प्रॉपर ॲक्सिस ऑफ रोटेशन. हा सिम्पल आहे आणि बऱ्याच वेळेस हा विचारला गेलेला आहे. ठीक आहे, नेक्स्ट वन इज रोटेशन
रिफ्लेक्शन ॲक्सिस, और याला अजून दुसरं नाव काय आहे, इम्प्रॉपर ॲक्सिस ऑफ रोटेशन. दोन नाव आहेत, एक तर रोटेशन रिफ्लेक्शन ॲक्सिस और इम्प्रॉपर ॲक्सिस ऑफ रोटेशन किंवा इम्प्रॉपर ॲक्सिस ऑफ सिमेट्री, असं काय मग हा एक नेक्स्ट सिमेट्री ऑपरेशन किंवा सिमेट्री एलिमेंट आहे. ठीक आहे, याला रिप्रेझेंट करतात SN ने. जसं आपण ॲक्सिस ऑफ सिमेट्रीला रिप्रेझेंट कशाने करतो, मग CN ने, कॅपिटल CN. आणि इथे काय मग रोटेशनल रिफ्लेक्शन ॲक्सिस किंवा इम्प्रॉपर ॲक्सिस ऑफ सिमेट्रीला आपण रिप्रेझेंट करतो SN ने. ठीक आहे, कॅपिटल SN, वेअर S बिलॉंग टू रोटेशन अँड रिफ्लेक्शन अँड N इज द ऑर्डर ऑफ ॲक्सिस. इथे सुद्धा N काय असेल तुमचं, ऑर्डर ऑफ ॲक्सिस. ठीक आहे, आणि ऑर्डर ऑफ ॲक्सिस कसं कॅल्क्युलेट करणार ते आपण ऑलरेडी ॲक्सिस ऑफ सिमेट्रीच्या पार्टमध्ये मी तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. ठीक आहे, म्हणून आता इथे काही स्पेशली असं परत एक्सप्लेन करण्याची काही गरज पडणार नाही. ठीक आहे, इथे काय या सिमेट्री एलिमेंटमध्ये की काही मॉलिक्युल्स असे असतात की फक्त त्याच्यात रोटेशन ऑपरेशन ऑपरेट केल्याने आपल्याला इक्वॅलेंट ओरिएंटेशन मिळत नाही. म्हणजे फक्त रोटेट करून इक्वॅलेंट ओरिएंटेशन आपण जनरेट करू शकत नाही, किंवा फक्त रिफ्लेक्ट करून आपण इक्विवॅलेंट ओरिएंटेशन जनरेट करू शकत नाही. म्हणून अशा केसेसमध्ये, अशा मॉलिक्यूलमध्ये आपण काय मग कंबाईंड ऑपरेशन करतो. अशा केसेसमध्ये काय कंबाईंड ऑपरेशन करतो, म्हणजे पहिले काय करतो, मग मॉलिक्यूलला रोटेट करतो आणि रोटेशन केल्यानंतर ज्या ॲक्सिसने आपण रोटेशन केलेलं आहे त्याच्या एक्झॅक्टली परपेंडिक्युलर प्लेन पास करून त्या मॉलिक्यूलला रिफ्लेक्ट करतो आणि मग आपल्याला काय मग रिझल्टंट जो काही मिळेल तो काय असेल, मग इक्विवॅलेंट ओरिएंटेशन असेल. ठीक आहे, कारण की आपण स्टेटमेंटच दिली मॉलिक्यूल सिमेट्रिक आहे आपण कधी म्हणू शकतो, जेव्हा तो इक्विवॅलेंट ओरिएंटेशन देईल. ठीक आहे, म्हणून ते सिमेट्री इक्विवॅलेंट ओरिएंटेशन जनरेट करण्यासाठी आपण एकाच टायमाला दोन ऑपरेशन काय मॉलिक्यूलच्या मध्ये ऑपरेट करत असतो. सायमल्टेनियसली दोन ऑपरेशन आपण ऑपरेट करतो आणि मग इक्विवॅलेंट ओरिएंटेशन जनरेट करतो. त्यालाच आपण काय म्हणतो, मग रोटेशन रिफ्लेक्शन. म्हणजे पहिले आपण मॉलिक्यूलला रोटेट करणार आहोत आणि नंतर रिफ्लेक्ट करणार आहोत. ठीक आहे, रिझल्टिंग ओरिएंटेशनला. मग परत एकदा आपण एक थेरटिकल डेफिनेशन पाहू आणि मग डिटेलमध्ये मिनिंग समजण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, थेरटिकल डेफिनेशन काय आहे मग रोटेशन रिफ्लेक्शन ॲक्सिससाठी, it is also an imaginary axis in the molecule about which we have to first rotate the molecule and then carry out the reflection operation in plane perpendicular to a rotational axis to obtain equivalent orientation. ठीक आहे, म्हणजे इथे सुद्धा आपण काय एक इमॅजिनरी ॲक्सिस पास करून मॉलिक्यूलला त्या ॲक्सिसच्या भोवती फिरवणार आहोत. ठीक आहे, आणि मग फिरवल्यानंतर जो ओरिएंटेशन मिळेल त्या ओरिएंटेशनला एक प्लेन परपेंडिक्युलर प्लेन पास करून, रोटेशनल ॲक्सिसच्या परपेंडिक्युलर प्लेन पास करून त्या ओरिएंटेशनला रिफ्लेक्ट करणार आहोत. आणि रिफ्लेक्ट केल्यानंतर आपल्याला जे ओरिएंटेशन मिळेल ते काय असेल, मग तुमचं इक्विवॅलेंट ओरिएंटेशन असेल. तेच मी आता जी स्टेटमेंट तुम्हाला सांगितली तेच थेरॉटिकली आपण परत समजून घेऊ की ओनली रोटेशनल ऑपरेशन कॅनॉट गिव्ह इक्वॅलेंट कन्फिगरेशन और ओनली रिफ्लेक्शन ऑपरेशन कॅनॉट गिव्ह इक्वॅलेंट ओरिएंटेशन. काही मॉलिक्यूलमध्ये फक्त रिफ्लेक्शन किंवा फक्त रोटेशनल ऑपरेशन ऑपरेट करून इक्वॅलेंट ओरिएंटेशन मिळत नाही. अशा केसेसमध्ये आपण कंबाईंड प्रोसेस, फर्स्ट रोटेशन ऑफ मॉलिक्यूल अबाउट अन ॲक्सिस, देन रिफ्लेक्शन ऑफ रिझल्टिंग ओरिएंटेशन ऑफ मॉलिक्यूल इन प्लेन परपेंडिक्युलर टू रोटेशनल ॲक्सिस गिव्स द इक्वॅलेंट कन्फिगरेशन. बेस्ट एक्झाम्पल, सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे याचं ट्रान्स डायक्लोरो इथिलीन. बेस्ट एक्झाम्पल काय आहे याच्यासाठी, ही सिमेट्री एलिमेंट समजण्यासाठी ट्रान्स डायक्लोरो इथिलीन. ठीक आहे, ट्रान्स डायक्लोरो इथिलीनचं स्ट्रक्चर मी पहिले तुम्हाला ड्रॉ करून देतो. कार्बन कार्बन डबल बॉन्ड, ट्रान्स आहे म्हणून दोघं क्लोरीन तुमच्या ट्रान्सपोजिशनला हायड्रोजन, यालाच काय म्हणायचं मग ट्रान्स डायक्लोरो इथिलीन. ठीक आहे, आता पहा या ओरिजिनल मॉलिक्यूलला मी लेबल केलं, याला ए ने लेबल केलं, बरोबर आहे. आता काय करणार आहे मी, मॉलिक्यूलला रोटेट करेल. ठीक आहे,
मॉलिक्यूलला समजा मी एक असा ॲक्सिस पास केला इथून, कार्बन कार्बन डबल बॉन्डमधून असा एक इमॅजिनरी ॲक्सिस पास केलं आणि मॉलिक्यूलला रोटेट केलं. ठीक आहे, या ॲक्सिसच्या भोवती, म्हणजे एक असा हा एक ॲक्सिस आहे आणि मॉलिक्यूलला फिरवलं. मॉलिक्यूलला मी काय करणार आहे, फिरवणार. फिरवल्याने काय होईल, असा तो फिरेल, म्हणजे हे वरचे पार्ट खाली येतील, खालचे पार्ट वरती येतील. काय होईल, कार्बन कार्बन डबल बॉन्ड. ठीक आहे, मॉलिक्यूल फिरून गेला, हा क्लोरीन खाली येऊन गेला, हा क्लोरीन खाली आला, हा हायड्रोजन वरती गेला, असं परत हा हायड्रोजन खाली आला आणि हा क्लोरीन वरती गेला. ठीक आहे, या ओरिएंटेशनला मी काय म्हटलं मग, बी. या कन्फिगरेशनला किंवा या ओरिएंटेशनला काय म्हटलं मग, बी. मग आता तुम्हीच सांगा, ए आणि बी दोघं सारखे आहेत का? नाही, इक्वॅलेंट ओरिएंटेशन नाहीच येते. ए आणि बी टोटली काय वेगवेगळे आहेत. म्हणजे आपण फक्त रोटेट करून या मॉलिक्यूलला जर आपण फक्त रोटेट केलं तर आपल्याला इक्वॅलेंट ओरिएंटेशन मिळत नाही. मग आपण काय करतो पुढे, या ॲक्सिसने जर आपण त्याला रोटेट केलेलं आहे तर त्या ॲक्सिसच्या एक्झॅक्टली परपेंडिक्युलर ॲक्सिसने आपण त्याच्यात प्लेन पास करतो. म्हणजे हा रोटेशनल ॲक्सिस आहे, तर हा काय असेल, त्याच्या परपेंडिक्युलर ॲक्सिस असेल. हा रोटेशनल ॲक्सिस आहे, त्याच्या परपेंडिक्युलर हा प्लेन झाला. तर या परपेंडिक्युलरली या मॉलिक्यूलमध्ये मी आपण असा एक प्लेन पास करू. म्हणजे मी तुम्हाला डायग्रॅमॅटिकली समजवण्यासाठी असं टाकून देईल का हा एक असा एक प्लेन आपण पास केला. बरोबर आहे, या मॉलिक्यूल